आता बोलू काय? अरे आगे निवडणूक तुमची आहे, माझी नाही. तुम्हाला आगे बडो बोलायला पाहिजे ना इथल्या उमेदवारांना. आता आमची झालेली आहे आता निवडणूक. आता नेत्यांची, खासदार आमदारांची झाली आहे. आता कार्यकर्त्यांची, तुमच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ना आता. त्यामुळे सर्व नेत्यांना आणि आमदार खासदार सगळ्यांना सांगतो, मंत्र्यांना, आता तुमच्या निवडणुकीत या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलंय. आता आपण सगळ्यांनी यांच्या कामात निवडणुकीत काम करायचं. आणि म्हणून आज शिवसेना बूथ प्रमुख, कार्यशाळा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इथं आयोजित केलेली आहे. या बैठकीला आपले दादाजी भुसे मंत्री आहेत, आमदार किशोर दराडे आहेत, अमरेंद्र दराडे आहेत, माजी खासदार हेमंत गोडसे आहेत, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे आहेत, विजय करंजकर आहेत, अजय बोरस्ते आहेत, भाऊलाल तांबडे आहेत, विलास शिंदे, अनिल डिकले, प्रवीण तिदमे, गणेश कदम, राजू लवटे, दिगंबर नाडे. अरे भरपूर व्यासपीठ मोठं आहे आपलं. महिला आघाडी आहे आपली. आणि बस झालं ना. बघा, ज्यांनी मला संगीता खोडाना महिला आघाडी आहेत, ज्यांनी ही नावं दिली तेवढी वाचली मी. आता माझी काही चूक नाही पुढची. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं म्हणजे हे व्यासपीठ आपलं वैभव आहे आणि समोर बसलेलं आपलं शिवसेनेचं ऐश्वर्य आहे. आणि मी नेहमीच सांगतो, व्यासपीठावर एवढे लोक बसलेत, आपले व्यासपीठ आपलं भरगच्च असतं. पण जर समोर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात नसाल तर या व्यासपीठाची शोभा वाढेल का? तुम्ही शोभा वाढवणारे हे सर्व कार्यकर्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे निवडणुकांचा आपला प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका. आणि या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती देखील आहे. राज्यामध्ये, मराठवाड्यात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्रामध्ये, इथं नाशिकमध्ये देखील काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी दसरा मेळाव्याला जिथं जिथं पूर परिस्थिती आहे त्या भागातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितलं, तुम्ही दसरा मेळाव्याला न येता तुम्ही त्या भागातल्या पूरग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना, बांधव भगिनींना मदतीचा हात देण्याचं काम करा. आणि त्याप्रमाणे मग मुंबई, ठाणे आणि थोडे आपले जे आपले ज्यांना मेळाव्याला यायचं तेवढे आले, बाकी सगळे पूरग्रस्तांना मदत करत होते. आणि मी देखील बांधावर गेलो. त्या ठिकाणी पाहिलं की संकट फार मोठं होतं. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अख्खी उभी पिकं वाहून गेली होती. जमिनी खरडून गेल्या होत्या. पशुधन वाहून गेलं होतं. गाई गुरं वाहून गेली होती. घरांची पडझड झाली होती. घरामध्ये पाणी, चिखल सगळं साचलं होतं. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेवटी आपली बांधिलकी आहे शेतकऱ्यांशी, आपली बांधिलकी आहे सर्वसामान्य माणसाशी. 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेबांनीच आपल्याला हा गुरुमंत्र दिला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गुरुमंत्र दिला आहे. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे एकनाथ शिंदे तुमचा. आणि हे समीकरण आहे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि मी जेव्हा बांधावर गेलो त्यावेळेस देखील खाली हाताने नाही गेलो. आधी सगळे धान्याचे, जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक पाठवले.
सगळे किट पाठवले. त्यानंतर ज्या दिवशी आपला मेळावा होता त्या दिवशी देखील जवळपास 15 ते 20 ट्रक मी पाठवले. त्यांना झेंडा दाखवून गाड्या सोडल्या आणि मग मी व्यासपीठावर आलो. त्या दिवशी देखील आपण सगळी मदत तिकडे पाठवली. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, कार्यकर्त्यांनी तिथलं वाहून आलेली माती, गाळ, झाडं, मोठमोठे दगड, घरातला चिखल सगळं साफ करत होते. स्वच्छता मोहीम आपण हाती घेतली होती. त्या ठिकाणी पुढं साथीचे आजार पसरू नये म्हणून डॉक्टरांची टीम पाठवली, औषधं घेऊन पाठवलं आपण. आणि तिथला व्हिडिओ पण त्यांनी पाठवला. सकाळी एक विलास म्हणून एक शेतकरी कुटुंब होतं, त्यांचे विलास आठवणकार आहे आडनाव त्यांचं चौधरी, विलास चौधरी शेतकऱ्याचं नाव होतं. त्याच्याशी मी व्हिडिओ कॉलवर बोललो. आणि आपले लोक तिथं काम करत होते, स्वच्छता केली होती आणि त्या घरातली मुलगी तिथे रांगोळी काढत होती. आपल्या लोकांनी त्या घराला तोरण बांधलं होतं आणि हे सगळं मी पाहत होतो. आणि आपली लाडकी बहीण, तिच्याशी बोललो. आपण पाठवलेली साडी ती नेसली होती, त्या दिवशी साडी तिने परिधान केली होती. आणि मग शेवटी आपला दसरा मिळावा तसा त्यांचाही दसरा साजरा झाला पाहिजे म्हणून त्यांना सर्व जीवनावश्यक वस्तू आपण पाठवल्या होत्या. आणि आपले कार्यकर्ते तिथं थांबून त्यांना मदत करत होते. औषधांसकट आपण पाठवलं. शेवटी आपली बांधिलकी आहे. कोल्हापूरचा पूर, सांगलीचा पूर, महाडचा, चिपळूणचा पूर, या महाराष्ट्रात कुठेही पूर परिस्थिती आली, दुष्काळ आला, तिथे शिवसेना धावून गेली. अगदी महाराष्ट्र कशाला, उत्तराखंडमध्ये पूर आला, तिथे देखील आपले सर्व कार्यकर्ते, तिथले कार्यकर्ते, उत्तराखंडचे रहिवासी, त्याने म्हणाले की शिवसेनेच्या वतीने साहेब आपल्याला मदत केली पाहिजे. ट्रकच्या ट्रक भरून आपले पाठवले. आपले पदाधिकारी गेले. आणि फक्त पदाधिकारी आणि साहित्य पाठवून मी थांबलो नाही. हा तुमचा एकनाथ शिंदे पण तिथे स्वतः पोचला होता. केरळमध्ये पूर आला, महापूर आला, आपले देखील बांधिलकी आहे. डॉक्टरांची टीम आपली गेली. जीवनावश्यक वस्तू गेल्या, साड्या गेल्या, कपडे गेले, ब्लँकेट गेले, चादरी गेले, सगळी भांडी कुंडी सगळं आपण दिलं. डॉक्टरांच्या टीमने देखील खूप चांगलं काम केलं. औषधांचे ट्रकच्या ट्रक भरून आपण पाठवलं. शेवटी जिथं आपत्ती येते, आपदा येते, संकट येतं, तिथं आपल्याला मदत केलीच पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. मग इर्षाळवाडी असेल त्या ठिकाणी, अगदी काश्मीरमध्ये जेव्हा आपले लोक, पहलगामचा हल्ला झाला, आपले लोक अडकले होते, फोनवरून मी संपर्क साधत होतो. परंतु शेवटी मला फोनवरून संपर्क साधून ते मला सांगत होते, साहेब आम्हाला इथून लवकर काढा, साहेब आम्हाला लवकर मुंबईत आणा, साहेब महाराष्ट्रातल्या, पुण्यातले, नागपूरमधले, विदर्भातले, नाशिकमधले बऱ्याच ठिकाणचे लोक होते. कसा थांबणार एकनाथ शिंदे? मी गेलो, पण गेलो नुसता विमानात बसून एकटा नाही गेलो, मी सोबत विमान घेऊन गेलो. विमान घेऊन गेलो, एक नाही, दोन नाही, 5 विमानं घेऊन गेलो. आणि तिथल्या लोकांना आपण इकडं आणले. आपले श्रीकांत शिंदेची टीम अगोदर गेली होती. तुम्हाला फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तिथला SP म्हणाला, कहाँ से आए? बोले मुंबई से आए. बोले क्या पागल हो, यहाँ से लोग वापस जा रहे, भाग रहे, और अपन मुंबई से आ रहे. बोले हम भागने वालों में से नहीं, भगाने वाले लोग हैं. हम लोग शिंदे साहब के आदमी हैं. शिंदे साहब भी आने वाले हैं. बोले हाँ, वो भी आने वाले हैं. आणि मी रात्री 12:30 वाजता तिकडे पोहोचलो. त्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये लोक आपले होते, त्यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर एवढा त्यांना दिलासा मिळाला, आधार मिळाला. आता शिंदे साहेब आलेत, आम्हाला काही चिंता नाही, आम्ही सुरक्षितपणे परत आमच्या घरी जाऊ, अशा प्रकारचं भाष्य लोक करू लागले, बोलू लागले. एवढा मोठा विश्वास त्यांच्या मनामध्ये आपल्या शिवसेनेने निर्माण केलेला आहे. यापेक्षा जास्त काय पाहिजे आपल्याला? तुम्ही किती पैसे कमवले, किती मालमत्ता कमवली, किती प्रॉपर्टी कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती प्रेम कमवलं, याला महत्त्व आहे.
आयुष्यामध्ये आपण तेच केलं आहे, आयुष्यभर आपण तेच केलं, देण्याचं काम केलं आहे, घेण्याचं काम कधी केलं नाही. ही देना बँक मी म्हणतो ना, ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आज काल आमची बैठक झाली, मुख्यमंत्री, मी, अजितदादा, दादा भुसेबंदीकडे आले होते. आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हे मोठं संकट आहे. आणि म्हणून सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्या जे काही अपेक्षा आहे त्याला, संकट मोठं आहे, मदत देखील मोठी असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही लवकरच त्याची पंचनामे, जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे, पिकं वाहून गेली, मगाशी मी सांगितलं. आणि म्हणून अटी शर्ती बाजूला ठेवून, यामध्ये निकष बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या मागे राज्य सरकार खंबीरपणे उभं राहील, त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणि मग त्याचं सगळे जे काय एक व्यवस्थित त्यांना पिकांचं नुकसान, जमीन खरडून गेल्याचं नुकसान, पशुधनाचं नुकसान, घरांचं नुकसान, हे जमीन वाहून गेली. काही जमीन तर खरडून नाही, पार त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये कापून घेऊन गेली जमीन प्रवाह. मी सीना नदीच्या इथं गेलो होतो, कारंजा गावामध्ये, धाराशिवमध्ये परिस्थिती अतिशय वाईट होती. तुम्ही मला बोटीमध्ये पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. मला अधिक कार्यकर्ते म्हणाले 40-50 घरं अजून पाण्याखाली आहे. मी NDRFला सांगितलं, बोट खाली घ्या, बोटीतून मला तिकडे जायचं आहे. आणि बोटीतून हा एकनाथ शिंदे तिथं पोहोचला, त्या लोकांना भेटला, त्यांची परिस्थिती पाहिली, अतिशय विदारक भयानक संकट होतं. आणि म्हणून काल आम्ही बैठकीमध्ये निर्णय घेतला की शेतकऱ्यांना भरीव मदत या ठिकाणी होईल, त्यांचा संसार उभा राहायला पाहिजे, त्यांची दिवाळी काळी होणार नाही, काळी होऊ देणार नाही. आणि काल देखील गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते शिर्डीमध्ये, नगरमध्ये कार्यक्रममध्ये. त्यांना देखील आम्ही तिघांनी विनंती केली की यावेळेस केंद्राची देखील आपल्याला मदत लागेल, संकट मोठं आहे. प्रधानमंत्री मोदीजींना देखील आपण निवेदन पत्र दिलं आहे, मुख्यमंत्री स्वतः गेले, आमच्या सह्यांचं निवेदन आम्ही दिलं आहे. म्हणून जेव्हा जेव्हा संकट मोठं आहे त्यात राज्य सरकार तर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहीलच, आणि केंद्र सरकार देखील पूर्णपणे पाठीशी उभं राहील. अशा प्रकारचं काम आपण करूया. आणि म्हणूनच आपण निर्णय घेतला की शेतकऱ्यांना यावेळी दिलासा देण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण केलं पाहिजे. आणि म्हणून त्याचबरोबर आता नाशिकमधला कुंभमेळा पुढच्या वर्षी त्याची सुरुवात होईल, 27ला आहे, पण तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे, आणि 26 पासून. आणि म्हणून या ठिकाणी कुंभाचा आपल्याला एक लोकांची, साधू संतांची, महंतांची येणारे कुंभामध्ये लाखो लोकांची, करोडो लोकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे आपल्याला. आणि आपण भाग्यवान आहात की नाशिकमध्ये, त्र्यंबकमध्ये कुंभ होतोय. ही भूमी पवित्र भूमी आहे, आणि म्हणून त्यात देखील कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. काल त्याची बैठक झाली, पूर्ण तयारीची बैठक आपली झाली. कुठेही कुणालाही काही कमी पडणार नाही, कुठेही कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करतो. मी जेव्हा बैठक घेतली इथे नाशिक महापालिकेत, त्यावेळेस देखील मी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर बोललो. आणि आपले अधिकारी, जेव्हा कुंभ तिकडे चालू होता त्यावेळेस आपले अधिकारी आपण तिकडे पाठवले. प्रयागचा कुंभ जो झाला उत्तर प्रदेशमध्ये, तिकडे बघून या, कारण तेवढी मोठे म्हणजे जागा आपल्याकडे नाही आहे, परंतु जेवढी जागा आहे ती आपल्याला आणखी मोठी कशी करता येईल, आणि येणाऱ्या सर्व भाविकांचं दर्शन आणि त्यांची यात्रा सफल कशी होईल यासाठी देखील बैठक झाली. त्याचं नियोजन होतं, आणखी बैठका होतील. आता देखील काही इथे आपले संत महंत आलेले आहेत, आणि मग त्यांच्या देखील सूचना आपण घेणार आहोत. सगळ्यांना विश्वासात घेऊन हा कुंभ आपल्याला अतिशय यशस्वीपणे पार पाडायचा आहे. आणि म्हणून आता कुंभमेळा तर होईल, आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा देखील कुंभमेळा होतो आहे, आणि म्हणून त्याला देखील आपल्याला सामोरं जायचं आहे. पण मी त्या दिवशी दसरा मेळाव्याच्या अगोदर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की निवडणुका येतात,
निवडणुका होतात, त्या तर जिंकायच्याच आपल्याला, त्या काही नवीन नाहीत. परंतु पूर परिस्थितीचं देखील भान ठेवून आपल्याला शेतकऱ्याच्या मागं उभं राहायचं, हे मी त्या दिवशी म्हणालो. आणि म्हणून आपली जी काही नाळ जी आहे सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे, सर्वसामान्य लोकांची बांधिलकी आपली आहे, ती आपल्याला जपायची आहे. आणि मगाशी आपल्याला आता आज बूथ प्रमुखांची कार्यशाळा होती, त्यामध्ये मार्गदर्शन झालं असेल. हे सगळे आपले प्रमुख लोक आहेत, बूथ प्रमुख, पदाधिकारी. एवढे लोक जर रस्त्यावर उतरले ना निवडणुकीमध्ये, तर विरोधकांची पळताभुई थोडी झाल्याशिवाय राहणार. आणि एक एक शिवसैनिक जो आहे, एक एक शिवसैनिक 100-100, 1000-1000 माणसांचं काम करणार आहे. बूथ प्रमुख सगळ्यात महत्त्वाचा असो. बूथ प्रमुख म्हणून मी पण तेव्हा काम केलंय, मी शाखा प्रमुख झालो नंतर. पण बूथ प्रमुख जो आहे हा खऱ्या अर्थाने निवडणुका जिंकून देणारा हा प्रमुख घटक आहे, निवडणुका जिंकून देणार. पण फक्त निवडणुकांपुरतं बूथ प्रमुखांना आठवू नका तुम्ही. निवडणुका आले की बूथ प्रमुखांची आठवण येते, असं होता कामा नये. हा निवडणूक खरं म्हणजे हा पाया आहे, हा आपला पाया आहे. ह्या निवडणुका पण स्थानिक स्वराज्य संस्था, या निवडणुका आपला पाया आहे. आणि याच्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच्यानंतर विधानसभेची आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला जिंकाव्याच लागतील. मग जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे, नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. आणि नाशिकमधलं वातावरण चांगलं आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. लोकसभेत फडकवला आपण, विधानसभेत आपण फडकवला, लोकसभेमध्ये आपण पाहिलं फेक नरेटिव्ह पसरवून लोकांनी, विरोधकांनी, महाविकास आघाडीने विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. परंतु त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो, कसं फिरवलं आपण, तसं लोळवलं की नाही, आपटवून टाकलं. आणि म्हणून लाडकी बहीण, माझ्या लाडक्या बहिणी आहे तिकडं, लाडकी बहीण योजना, किती योजना केल्या. लेक लाडकी लखपती, ST मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना, किती योजना केल्या, किती महामंडळ केली आपण. त्याचबरोबर मगाशी म्हणून लाडकी बहीण योजना, कोणी किती विरोधकांनी तेव्हा देखील खोडे घातला होता खोडा. पण मी त्यावेळेस म्हणालो निवडणुकीच्या प्रचारात, माझ्या लाडक्या बहिणींनो, हे सावत्र भाऊ आहेत, ये दुष्ट भाऊ आहे, यांच्यापासून सावध राहा. आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवा. तुम्ही असा जोडा दाखवला, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर नाही, डायरेक्ट 232 नंबरचा जोडा दाखवला. 232 जागा महायुतीच्या आल्या. एक ऐतिहासिक विजय मिळाला, ऐतिहासिक विजय. कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा मोठा दैदिप्यमान असा विजय कधी मिळाला नव्हता. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, कोणी काही म्हणालं, काही आपा पसरवल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. टोल नाक्याचं मगाशी दादा भुसेंनी सांगितलं, टोल नाका सगळे योजना केल्या आपण, ही योजना, ती योजना, अमुक योजना. दादा भुसेंना माहित नाही की टोल बंद करायला मी आंदोलन केलं होतं आणि मी कोर्टात देखील गेलो होतो. पण मी बरोबर संधीची वाट पाहत होतो. माझ्याकडे अधिकार आले, मुंबई एंट्री पॉइंट टोल टाकले. टोलचा प्रॉब्लेम काय, रांगा लावा, पैसे द्या, पेट्रोल जाळा, प्रदूषण वाढवा, हे सगळ्या गोष्टी होत्या, ते आपण काढून टाकलं. आता देखील मला काहीतरी मगाशी सांगितलं तुम्ही, त्र्यंबकेश्वरचा कुठला एंट्री पॉइंट आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये येतो ते तो टोल नाका नाही ना, काय प्रवेश कर. मी आता नगर विकासच्या अधिकाऱ्यांशी बोललो, काय मिळणार आहे, दात करून काय पोट भरतं काय, काढून टाका तो.
आणि ते काय थोडे पैसे त्याला नगरपालिकेला मिळत असतील ते नगर विकासमधून देऊ आपण, त्यांचे चालेल आणि लोकांना आपलं श्वास मोकळा होऊन जाईल. किती सह्या केल्या सह्या किती केल्या तर तुम्हाला माहित आहेत. माझ्याकडे आलं रे की पहिली माझी सही बाबा मुख्यमंत्री सहायता निधी तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी रुपये मुख्यमंत्री साहेब. आणि मागच्या सरकारमध्ये किती मिळाले, किती दिले होते मागच्या 2.5 वर्षामध्ये? आपल्या मागच्या सरकारच्या 2.5 कोटी का 3 कोटी होते. जाऊ द्या बरं, 5 कोटी पकडा सोडा. पण 450 कोटी 60 ते 70 हजार लोकांना मदत झाली. 60 ते 70 हजार लोकांचे जीव वाचले. मी उदाहरण मागे पण दिलं होतं एकदा. कोल्हापूरमध्ये मी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. 5 कोटी लोकांनी शासन आपल्या दारी, महाराष्ट्रातल्या 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. का लाभार्थी नव्हते, लाभ नव्हते, योजना नव्हत्या? आता आपण त्या योजनेसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं ॲप तयार केलं आहे. 5,500 ना योजना, 5,500 छोट्या मोठ्या योजना आहेत. दिघे साहेबांच्या नावाचं ॲप केलं आहे. सगळ्यांना त्या योजनेची माहिती मिळेल आणि त्याच्यातून ते लाभ घेतील. कारण माहिती दिली पाहिजे आपण. लोकांना माहीतच नाही काय काय योजना आहेत. आणि मग कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मी भाषण असं बसलो होतो. ते एक मुलगी आली आणि ती मुलगीच्या हातामध्ये बाळ होतं, छोटं बाळ होतं. मग म्हणालो काय झालं, तर ती हिंदीत बोलायला लागली. ती मुस्लिम समाजाची होती. ती बोलले इसका नाम, बोले क्या हुआ, तो बोले इसका नाम दुआ है. मग दुआ तो काय झालं, क्या प्रॉब्लेम है? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से पैसे दिए, इसके लिए इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम दुआ रखा है. काय कोणाला आपण मदत केलेली कधी आपण या हाताची त्या हाताला कळू दिली नाही. आणि म्हणूनच माझ्याकडे जे लोक येत होते त्या योजना आपण पार पाडत होतो. आपल्याकडे एकच होतं, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. काय कारणं बिरणं, कसली कारणं द्यायची? अरे सरकार आहे, सत्ता कशाला पाहिजे, अधिकार कशाला पाहिजे? लोकांच्या मदतीसाठी, लोकांना न्याय देण्यासाठी. आणि म्हणून ते आपण केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज अनेक आपण कामं केलेली आहेत. याच्यामध्ये महायुती म्हणून आपण लढू. समोर काय होतंय याच्यात चिंता करू नका. समोर कोण कोणाशी आघाडी करतोय, कोण कोणाशी मनोमिलन करतोय, काय होतंय तिकडे चिंता करू नका. त्याचा सगळा हिसाब किताब माझ्याकडे आहे. आणि तुम्हाला सांगतो, निवडणुका आपण कशा लढवायच्या, कशा जिंकायच्या ते आपल्याला माहीत आहे, आपल्याला नवीन नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्या ज्या वार्डामध्ये जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, तिथं लक्ष देणं गरजेचं आहे. ॲपचं पण तुम्हाला आलं काय? ॲप याद्या ज्या आहेत, मतदार याद्या, त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. मतदार यादीवर काम तुम्ही नीट जर केलं तर तुम्हाला त्याच दिवशी, ज्या दिवशी मतदान होईल त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा रिझल्ट कळेल, आपल्या माणसाला या यादीमधून किती मतं मिळाली आहेत. आणि म्हणून ॲप जो आहे, हा ॲप जो आहे त्याच्यावर आपण नीट काम करायचं आहे. कारण मला वाटतं त्याला GPS आहे ना रे सचिन, GPS त्याला ट्रॅकर आहे. त्यामुळे तुम्हाला ऑफिसमधून, कार्यालयामधून, घरातून सर्वे नाही करता येणार. तुम्हाला जागेवर जाऊन सर्वे करावा लागेल, टिकमार्क करावी लागेल. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल, हे सगळ्या गोष्टी आपण पूर्वी करायचं. आणि मग त्यानंतर जे काय गणित आहे, कसं मांडायचं, समीकरण कसं आपण करायचं ते आपण नक्की करू. आणि त्याचबरोबर बिलकुल याच्यामध्ये आपलं मतदान कसं वाढेल याच्यावर फोकस करा. दुसरी गोष्ट, आपल्या हक्काचे मतदार
मतदानापासून वंचित राहता कामा नये. त्यामुळे तुम्हाला यादीवर नीट काम करावं लागेल. आपले लोक यादीत आहेत की नाही ते बघा, आणि जे काही लोक जे आपल्या इथं राहत नाहीत त्यांची नावं आहेत का तेही चेक करा. आणि म्हणून हे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. यादी आपली अप टू डेट असली पाहिजे, यादी खरी असली पाहिजे. जे लोक राहतात त्यांचीच नावं त्या यादीमध्ये असली पाहिजे. हक्काची नावं जर त्या यादीमध्ये राहून गेली, जर त्या यादीत आली नाहीत, तर तुम्हाला माहीत आहे अरे हे 10-15 लोकांची नावं या यादीमध्ये नाहीत आणि हे आपले वोटर आहेत, पण ते मतदान करू शकणार नाहीत. आणि मग पालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये अगदी कमी मताने लोक जिंकतात, हरतात, आणि मग पश्चातापाची पाळी येता कामा नये. यासाठी तुम्हाला यादीवर पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील मी सांगतो, व्यासपीठावर बसलेले इकडे आणि समोर पदाधिकारी आहेत त्यांनाही सांगतो, यादीवर तुम्ही पूर्णपणे फोकस करा. नाही तर जाऊ दे, ते गटप्रमुख बघेल, उपशाखा प्रमुख बघेल, शाखा प्रमुख बघेल, असं करू नका. यादी तुमची करेक्ट असेल, यादी तुम्हाला जिंकून देईल, याच्यावर फोकस करा. आणि त्याचबरोबर कोणी काही बाहेर चर्चा करेल, बाबा आता निवडणुका जाहीर झाल्या की चर्चेला फार विरोधक खूप काही चर्चा करत असतात, त्या चर्चेवर जाऊ नका. बिलकुल तुम्ही तुमचं फोकस आपल्या निवडणुकीवर ठेवा. तुम्ही बिलकुल विचलित होऊ नका. आम्ही तिघजण आहोत, मुख्यमंत्री आहे, आम्ही दोघं, मी आहे, अजितदादा आहे, आम्ही त्याच्यावर जे काही समीकरणं आहेत ती मांडू आपण. त्याच्यावर काळजी करू नका. तुम्ही फक्त आपला जो काही आपली जबाबदारी जी आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि जिंकून देण्याचं काम तुम्हाला हा एकनाथ शिंदे करून दिल्याशिवाय राहणार. त्यामुळे अफवा काही उडतील त्या सोडून द्या. आता आपलं त्यावेळेचं लोकसभेचं गणित झालं फार, म्हणजे उमेदवारी नंतर मग परत ते सगळं, आता त्याच्यात मी जात नाही. पण काही ठिकाणी आपल्या न येणाऱ्या, काही लोकांनी सांगितलं होती या जागा येणार नाही, त्या आपण जिंकलेल्या आहेत. त्या जागा न येणाऱ्या जागा देखील आपण जिंकल्यात. त्यामुळे कठीण असलेली निवडणूक आपण सोपी करू शकतो, हे आपण अनेक वेळा दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे तुमच्या निवडणुका ज्या आहेत छोट्या छोट्या आहेत निवडणुका. आपण लोकसभा विधानसभेत देखील अतिशय अटीतटीच्या कठीण जागा जिंकलेल्या आहेत. आणि ते मी काही इथे विस्तृतपणे सांगू इच्छित नाही, परंतु अनेक उदाहरणं आपण पाहू शकता. अनेक उदाहरणं तुम्ही देखील, तुम्हालाही काही ठिकाणी वाटलं असेल की या निवडणूक कठीण आहे, परंतु ती कठीण निवडणूक सोपी आपण केली. आणि म्हणून त्या मतदारसंघातले, त्या वार्डातले, त्या गटातले लोक जे कोणी असतील ते लोक आपल्याकडे शेवटी आपल्या उमेदवाराचं मताधिक्य वाढवण्यासाठी जे काय करायचं ते करायचंच आहे. आणि हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे. तर सगळे पत्रकार असल्यामुळे मी सगळं ते सांगू इच्छित नाही, परंतु गणित जे आहे जिंकण्याचं आपल्याला करायचं आहे. आपलं प्लस करत असताना विरोधी पक्षाचं कमी कसं होईल ते देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि ते तुम्हाला माहीत आहे काय ते करायचं ते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नीट आपण लक्ष दिल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर जिथं आपण सगळ्यांनी कार्यकर्ता बनून काम करायचं आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही तुम्हाला सांगायचो ना की बाबा मी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा, मुख्यमंत्री म्हणजे काय काय ते काय असं काय त्याला वेगळं काय, CM म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचं. मी म्हणायचो मी कॉमन मॅन आहे. कॉमन मॅन म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. आता मला तिकडं आता गेलो होतो याला शिर्डीला, त्यांनी माझी ओळख करून दिली. आता काही लोक बोर्डही लावतात DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आपली नाळ सर्वसामान्य माणसाची जुळलेली आहे. आणि म्हणून
कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही देखील, मी तुमचा प्रमुख आहे असलो तरी सुद्धा हा आपला पक्ष मालक आणि नोकरांचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. तुम्ही आम्ही सगळे एका आहोत, आपला एक परिवार आहे, कुटुंब आहे. पूर्वीसारखं नाही, आपण मालक आणि कार्यकर्त्याची लढाई नाही, ही लढाई आहे. ही लढाई ही आपण लढाई आपल्याला जिंकत असताना सर्वांनी कार्यकर्ता बनून काम करायचं आहे. मी कार्यकर्ता बनून काम केलं, आता तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक काय गोष्टी ज्या आहेत, या नाशिकमध्ये देखील आपण अनेक कारखाने येत आहेत, रोजगार लोकांना मिळणार आहे. आपल्या EVचा हब नाशिकमध्ये होतो आहे, त्याचबरोबर अनेक उद्योग या ठिकाणी आपले येत आहेत. हे महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे, अनेक उद्योजक इकडे येत आहेत. मी दावोसला मुख्यमंत्री असताना गेलो तेव्हा देखील 7-8 लाख कोटीचे करार झाले. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गेलो त्यावेळेस जवळपास 10-12-14 लाख कोटीचे करारनामे झाले. हे महाराष्ट्रामध्ये आता उद्योजक येत आहेत. महाराष्ट्रामध्ये स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहोत आपण, GDP मध्ये नंबर 1 आहोत, परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण नंबर 1 आहोत. आता मोदी साहेबांनी GST कमी केलाय, त्याचा फायदा झाला ना. GST महिलांना जास्ती झाला आहे, जीवनावश्यक वस्तू त्याचा कमी झाला आहे. आणि त्याचबरोबर जे काही औषधं आहेत, जी लाईफ सेव्हिंग ड्रग्स आहेत किंवा जी औषधं आहेत ती GST फ्री झालेली आहेत. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर GST मधून फायदा होतो. एक GST मुळे एक पूर्ण इकोसिस्टीम एक तयार होती आहे, कारण ग्राहकाची खरेदी करण्याची ताकद वाढणार आहे. मग ग्राहकाची खरेदी करण्याची ताकद वाढली की व्यावसायिक जो आहे त्याचा व्यापार वाढणार आहे, व्यावसायिकाचा वाढला की मॅन्युफॅक्चरिंग वाढणार आहे, आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढली की रोजगार वाढणार आहे. आणि त्यामुळे तरुणांसाठी देखील काल आपण 10,000 लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिले, नियुक्तीपत्र दिले शासनाच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी देखील आपण देणार. आणि म्हणून या माध्यमातून देखील, स्टार्टअपच्या माध्यमातून, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत आणि त्यामधून रोजगार निर्मिती देखील होणार आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे विकास, आपला अजेंडा काय आहे? आपला अजेंडा फक्त आरोपाला आरोपाने उत्तर देणं नाही. मी नेहमी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं रोज मीडियामध्ये रोज सांगायचे हे सरकार पडणार, हे असंविधानिक सरकार आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे, हा घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे, याचं मुख्यमंत्रीपद जाणार. 8-10 दिवसांनी हेच बघायचे ना आपण. पण मी बिलकुल विचलित झालो नाही. मी सांगितलं हा एकनाथ शिंदे कामाने आरोपाला आरोपाने नाही, कामाने उत्तर देणार. आणि मी काम करत राहिलो म्हणून एवढ्या मोठ्या योजना आपण केल्या. आणि का जळफळाट हो तुमचा? का एक शाखा प्रमुख, एक शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचारांचा, आनंद दिघे साहेबांच्या पटडीत तयार झालेला तो शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला. शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला, याचा तुम्हाला जळफळाट आहे? याची पोटदुखी आहे? आणि म्हणून एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, याची पोटदुखी आहे तुम्हाला? हे जळफळाट आहे? अरे, एक सर्वसाधारण कुटुंबातला एक एकनाथ शिंदे या राज्याचा शाखा प्रमुख, शिवसैनिक, ज्यांनी बूथ प्रमुखाचं काम केलंय, तो या राज्याचा मुख्यमंत्री झाला. किती जळफळाट करणार? जळी स्थळी काष्टी पाशाणी एकनाथ शिंदे. काय झालं? पडलं का सरकार? नाही. दुसरं जे सरकार आणलं ते लँडस्लाइड विक्ट्री करून टाकली, सगळ्यांना झोपून टाकलं आणि
विरोधी पक्ष नेता बनण्या इतकं देखील संख्याबळ विरोधकांकडे राहिलं नाही. का केलं हे? कशामुळे झालं? लाडक्या बहिणींमुळे तर झालंच, शेतकऱ्यांमुळे, लाडक्या भावांमुळे, सगळ्यामुळे ह्या विजय जो मिळाला हा तुमच्या परिश्रमाचा विजय आहे. हे तुमचं आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी काम करत राहिलं. मी त्यांना तेव्हा म्हणालो, अरे ज्योतिषी तरी चांगला बघायचा, रोज ज्योतिष येतात, पण ते ज्योतिष काय खरं झालंच नाही. आणि त्यामुळे लोक काम करणाऱ्याच्या मागे असतात, घरी बसणाऱ्यांच्या मागे नाही. काम जो करतो, सुख दुःखामध्ये धावून जातो, संकटामध्ये धावून जातो, त्याच्या पाठीशी लोक येतात. आणि ही निवडणूक तर कार्यकर्त्यांची आहे. डे टू डे लोकांशी संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. त्यामुळे आपल्याला काम करायचं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की किती काही कोणी विचार केला तरी सुद्धा मी आपल्याला सांगेन की हे लक्षात घ्या, आपण घेतलेला निर्णय हा किती योग्य होता हे महाराष्ट्रातल्या जनतेने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही जो निर्णय घेतला, उठाव केला, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, बाळासाहेबांचे विचार सोडले, जे बाळासाहेबांनी माझी काँग्रेस होऊ देणार नाही, या काँग्रेस हे जळकं घर, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाळासाहेबांनी सांगितल्या. पण शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं, म्हणून आपण उठाव केला आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने तो स्वीकारला. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण जागा लढून 60 जागा जिंकलो. समोरचे लोक 120 किती 100 120 लढले, किती जिंकले? 20. कितीतरी कीस पाडून 20 आले, नाही तर ते पण आपलं आले नसते तेवढे. आणि म्हणून आपण काही ठिकाणी आपल्यात काही गणितामुळे, नाहीतर आज या महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहिले, कारण आपण घेतलेला निर्णय हा योग्य होता. आपण विकासाचा मुद्दा करतोय. आपला अजेंडा काय? खुर्ची हा आपला अजेंडा नाही आहे. खुर्ची हा एका खुर्चीसाठी, एका खुर्चीच्या मोहापायी सगळं घालवलं. आणि म्हणून खुर्ची आपला अजेंडा नाही. एकनाथ शिंदेचा अजेंडा खुर्ची नाही. ज्या लोकांनी खुर्ची बसवलंय ना, त्या लोकांचे प्रश्न काय आहेत, त्या लोकांच्या समस्या काय आहेत, हा आपला अजेंडा आहे. हा आपला अजेंडा आहे. आणि म्हणून हा आपला अजेंडा विकासाचा अजेंडा आहे. आज काय आपल्याकडे काय आहेत? आपल्याकडे विचार आहेत. आपल्याकडे विचार आहेत. या महाराष्ट्रातल्या जनतेचा आज आपण पाहिलं तर या महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राचा हिंदुत्वाचे विचार, बाळासाहेबांचे विचार, आणि या महाराष्ट्राचा विकास आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास, म्हणजे विचार, विकास आणि विश्वास ही त्रिसूत्रीवर आपण काम करायचं आहे. लोकांना काय पाहिजे? लोकांना विकास पाहिजे. आता मला मगाशी सांगत होते की खड्डे नाशिकमध्ये पडलेले आहेत. मी आपल्याला सांगतो, नाशिक मधले खड्डे सांगून वारंवार हे अधिकारी ऐकत नसतील तर मनमानी बिलकुल सहन केली जाणार नाही. नाशिक खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खड्ड्यात ज्यांनी या लोकांचा प्रवास घातलेला आहे त्या अधिकाऱ्याची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पगार घेता ना तिकडं अधिकारी, पगार कसला घेता? या लोकांना सेवा देण्याचा पगार घेता तुम्ही. आणि त्यामुळे कुठलाही अधिकारी चांगलं काम करेल
त्याचा मान सन्मान केला जाईल. जो अधिकारी हलगर्जीपणा करेल त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. हा नगर विकास मंत्री, माझ्याकडे नगर विकास विभाग पण आहे आणि महापालिका जे येतात नगर विकासच्या अंडर येतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, चिंता करू नका. या नाशिकला खड्डे मुक्त नाशिक ही लोकांची जी भावना आहे ती पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, हे आपण सांगतो. त्याचबरोबर मगाशी मला आपल्या पदाधिकाऱ्याने सांगितलं तरी लँड आहे इकडं, सिडको मालक आहे का? हा, मग काय, मी सिडकोची जमीन फ्री होल्ड केलेली आहे. मी मगाशीच यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा सिडकोच्या MD बरोबर मी बोललो आणि नाशिक मधली सिडकोची जी जागा आहे, मालकी आहे, ती देखील फ्री होल्ड करून टाकू. नाशिकच्या सिडकोची जागा धडाकेबाज का तडाकेबाज? अरे जे काम करणार नाही त्यांना तडाखा दिलाच पाहिजे आणि त्यांना धडाका पण दाखवायला लागेल कामाचा. शेवटी आपली बांधिलकी लोकांशी आहे, जनतेशी आहे. आणि म्हणून जनतेला खड्ड्यांचा प्रवास, मुंबईचं मी तुम्हाला सांगतो, मुंबई महापालिका 15-20 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी 15-20-25 वर्ष खड्ड्यातून लोकांना प्रवास करायला लावला. कितीतरी लोकांचा अपघात झाला, कितीतरी लोकांचा मृत्यू झाला. पण हा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या बोलून सांगितलं, मुंबई मला खड्डे मुक्त पाहिजे, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे. आणि 2 फेजमध्ये आपलं काम सुरू झालं. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये, 2 वर्षाच्या आत मुंबई खड्डे मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कॉन्क्रीटचे कामं सुरू झालेत. मुंबई हे आपली आर्थिक राजधानी आहे, जगभरातले लोक येतात आणि आपण ते केलं काम. का नाही केलं एवढे वर्ष? त्यांनी कोणी अडवलं होतं? पैसे नव्हते होते, परंतु पैसे डांबरामध्ये घालायचे, पुन्हा ते खड्डे पडायचे, काळ्यातून पांढरं, पांढऱ्यातून काळं, हे सगळं चक्र जे आहे हे कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यानंतर 25-30 वर्ष बघायचं. आणि म्हणून या नाशिकमध्ये देखील या शहरामधले रस्ते चांगले असले पाहिजे, चांगल्या सुविधा असल्या पाहिजे, उद्यानं असली पाहिजे. या ठिकाणी कुंभमेळा आहे आणि त्यासाठी आपली जी काही तयारी आहे त्या माध्यमातून देखील आपण विकास करतोच आहे. ज्या ज्या ठिकाणी आवश्यक जे काही आहे ते बिलकुल आपण करणार. मला मगाशी आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की नाशिक शहरामध्ये अभ्यासिका आहेत, सार्वजनिक सभागृह आहे, व्यायामशाळा आहे, त्या बंद आहे. अरे बोला बंद काय? म्हणाले त्याचं भाडं परवडत नाही. मग ते कशाला बंद करून ठेवायचं? मी आयुक्तांना सांगितलं की जसं इतर शहरांनी काही नाम मात्र कमी भाडं करून, या लोकांना इथं काय व्यवसाय चालत नाही, इथे काय बिझनेस चालत नाही, या सार्वजनिक सुविधा आहेत त्या पण आपण दिल्या पाहिजे आणि या सर्व बंद असलेल्या वास्तू सुरू करून टाकल्या पाहिजे. अशा प्रकारचं देखील मी मगाशी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं हे तुमचं जे काही मागणी आहे ती या ठिकाणी आजच संबंधित अधिकाऱ्यांना मी इथं यायच्या अगोदर फोनवरून सांगितलेलं आहे. आणि मी एकदा सांगतो, 2दा सांगतो, नंतर मी सांगत नाही. शेवटी आपली बांधिलकी लोकांशी आहे. लोकांना आपण अँसरेबल, लोकांना आपण उत्तरदायी आहोत. आणि त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो, पूर्ण ताकदीने काम करा. ताकदीने जे कामं आपण केलेत, मगाशी जो दिघे साहेबांचा नावाचा ॲप केलेला आहे, या योजना ज्या आहेत घराघरात पोचवा. आपण केलेलं काम घराघरात पोचवा. आता जे काम आपलं 7-8 महिन्यापासून सुरू झालंय, देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय, सरकारचं महायुतीचं काम, ते देखील लोकांपर्यंत पोचवा. लोकांना काम काय काय केलंय याची माहिती द्या. आणि तुम्हाला हेही सांगा, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये आपलं महायुतीचं सरकार जेव्हा असेल तेव्हा कुठल्याही विकासाला बाधा येणार नाही. नाहीतर अनेक लोक विकासामध्ये खोडा घालण्यासाठी बसलेले आहेत.
2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाच्या अगोदरचे जे सरकार होतं महाविकास आघाडी, त्यांनी तर सगळीकडे स्पीड ब्रेक ठेवले होते, सगळीकडे स्थगिती देऊन टाकली होती. आपलं सरकार स्थगिती सरकार नाही, आपलं प्रगती सरकार आहे. आपलं प्रगती सरकार आहे आणि या राज्याची प्रगती करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून केंद्राची देखील आपल्याला मदत होती आहे. ताबडतोब जे काय आपण प्रस्ताव पाठवतोय त्याची आपल्याला मदत होते आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, फक्त एवढंच करा, कार्यकर्त्यांनी हे पथ्य पाळा. कुठली शीट पाहिजे, काय पाहिजे, ह्या सगळ्या ज्या काय आपल्याला त्याचं आपण जिंकणार या जागा, आपण का ती सीट जागा मागायची, त्याचं आपल्याकडे पूर्णपणे कारण मीमांसा असली पाहिजे, त्याचं जस्टिफिकेशन असलं पाहिजे. आणि जिंकणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महायुतीमध्ये कुठलंही वक्तव्य महायुतीला गालबोट लागेल असं कुणीही करण्याची नाही. निर्णय आम्ही तुमचा एकनाथ शिंदे खंबीर आहे. तुमच्या आपल्या शिवसेनेचा मान सन्मान कुठेही कमी होणार नाही. प्रकारचा निर्णय आपण घेणार आहोत, पण कुठेही गालबोट लागणार नाही हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कांद्याचं आज आम्ही कालच बोललो अमित भाईंशी, सहकार त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचंही नुकसान जे झालेलं आहे त्याला देखील आपल्याला न्याय द्यायचा आहे. आणि संबंधित आज अमित भाईंशी तर आमची चर्चा झालेली आहे, परंतु ज्या ज्या विभागाशी आपल्याला बोलण्याची आवश्यकता आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, ते देखील आपण करू. कारण तेही शेतकरी आहे, शेतकरी आपले आहेत आणि हे राज्य शेतकऱ्यांच्या आशीर्वादावर चाललेलं आहे. आणि म्हणूनच कुठंही काही कांदा प्रक्रिया प्रकल्पांना चालना देण्यासाठी देखील आपल्याकडे काही योजना आहेत. आणि म्हणून आता तुम्हाला समृद्धीचा पण फायदा होत असेल ना. समृद्धी ना, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याला आपण नाव दिलं आणि आज त्याचाही फायदा तुम्हाला होतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक सीट महत्त्वाची आहे. त्या जागेचं तिथलं जातीय समीकरण बघा, तिथं आपण कसं जिंकू शकतो याच्यावर फोकस करा. आणि बाकी जे आहे ते आपले निरीक्षक आहेत, आपले मंत्री महोदय आहेत, जे येतील त्यांना नीट माहिती द्या. तुमच्या प्रत्येक वार्डाची माहिती आमची टीम करते आहे, घेते आहे, पण तुमच्याकडून देखील इनपुट पाहिजेत. खरी माहिती तुम्ही दिलेली आणि सर्वेमधून आलेली माहिती ही मॅच झाली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने तुम्ही दिलेली माहिती जी खरी आहे, वस्तुनिष्ठ आहे, याची खात्री पटली की तुम्हाला तो वॉर्ड जिंकणं हे कठीण होणार नाही, सोपं होणार आहे. आणि त्यामुळे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून विधानसभा आपण जिंकलेल्या आहेत, विधानसभा जिंकल्या, परंतु तुम्हाला वाटलं आता झालं सगळं, पण विधानसभा जिंकली तरी आपली लढाई अजून संपलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. हा आपला पाया आहे. आणि म्हणून हा पाया मजबूत असेल तर पुढच्या येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आपल्याला जिंकणं सोपं होईल. आणि म्हणूनच तुम्ही हा पाया मजबूत करायचा आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आता नेत्यांच्या निवडणुका झाल्या, लोकसभा विधानसभा, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आपण सगळे मिळून नेते, आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते बनून या कार्यकर्त्यांना जिंकून द्यायचं. इथं व्यासपीठावर पण आहेत बसलेले. आणि बाकी मी पुन्हा या ठिकाणी आपण अनेक सभा होतील, काही आपले नेते येतील, काही मंत्री ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत ते येतील, निरीक्षक येतील. सगळी माहिती आपण नीट द्यायची. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे कार्यकर्ते आपल्याला जिंकून देत असतात. हे कार्यकर्तेच आपल्याला आमदार, खासदार, महापालिका निवडणुकीमध्ये काम करतात आणि आपलं ब्रँडिंग करतात. हा उमेदवार आमचा कसा चांगला आहे, हा कसा चांगला आहे याचं ब्रँडिंग ते करत असतात. आणि जेव्हा निवडणुका असतात तेव्हा कार्यकर्ता प्रत्येक घराघरामध्ये पोचतो, नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये उमेदवार पोचतो, पण लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती इच्छा असली तरी सुद्धा घराघरात पोचता येत नाही आपल्याला.
कार्यकर्तेच पोचतात, कार्यकर्तेच पोचतात आणि ते कार्यकर्ते तेव्हा आवडते असतात. निवडणुका झाल्या की ते आवडतेच राहिले पाहिजे, नावडते होता कामा नये. बरोबर आहे ना? कारण कार्यकर्ताच आपलं जान आहे, कार्यकर्ताच ही संघटनेची ताकद आहे. आणि कार्यकर्त्याला काय पाहिजे असतं? कधी काय त्याला संकट आहे, कधी पोलीस स्टेशन, कधी हॉस्पिटल, कधी काय कोर्टाचा विषय आहे. याच्यामध्ये मात्र त्याची अपेक्षा असते आपल्या नेत्याने, आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याने आपल्या संकटात उभं राहिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. मी तुम्हाला आठवण सांगतो, मी मुख्यमंत्री असताना मला फोन यायचे, साहेब इकडं पाणी नाही आहे. काही आमच्या लाडक्या बहिणींचे फोन यायचे, काही भावांचे यायचे, हे इकडं पाणी नाही आहे, हे इकडं शौचालयाच्या दरवाजे तुटलेले आहेत. आता मी त्याला काय सांगणार? मी बोला, अरे मी त्यांना असं नाही म्हणालो रॉंग नंबर, मी म्हणालो हां ठीक आहे, ऐकून घेतलं मी आणि त्याचा ॲड्रेस घेतला आणि तो फोन नंबर, त्या भागामधली तक्रार होती तिथल्या आपल्या आमदाराला, नगरसेवकाला मी पाठवून दिलं आणि म्हणालो जा तिथं आणि ते काम करून टाक. हे आपल्याला करायचं आहे. मी मुख्यमंत्री आहे, मला का फोन केला असं नाही म्हणालो मी. त्यामुळे मी जे काय म्हणालो ते लक्षात घ्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी. कारण कुठलाही फोन आला तरी सुद्धा त्यांनी का केला? कारण त्याला विश्वास आहे की शिवसेना हा प्रश्न सोडवेल, शिवसेनेचा पदाधिकारी हे काम करेल. आणि म्हणून जे काय शिवसेनेच्या शाखा बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी ज्या शाखांचं जाळं निर्माण केलं त्याचं कारण एकच आहे की यामध्ये शिवसेनेच्या शाखा हे आपलं न्याय मंदिर आहे. तिथं अडल्या नडल्याला आपण मदत करत असतो. आता आपण लेक लाडकी केली, लाडकी बहीण केली, जे काही ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी देखील आपण लाडकी सून अभियान केलं. आणि त्याच्यामध्ये जिथे कुठे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार होतो त्यासाठी एक मोठा आपण आपल्या सुनांवर, शेवटी आपल्याला विचार केला पाहिजे. आपल्या मुलीबाळी पण दुसऱ्यांच्या घरामध्ये आपण नांदायला लग्न करून पाठवतो, त्यांना जसं तिथे वागणूक मिळाली पाहिजे तशीच जी सून या ठिकाणी आपल्याला मुलीसारखंच आपण वागवलं पाहिजे. पण काही लोक असं अन्याय अत्याचार करतात की टोकाचं पाऊल त्या लाडक्या बहिणीला उचलावं लागतं. आणि पुण्यामध्ये जे पुण्यातच झालं ना ते वैष्णवीच्या घरी मी गेलो होतो पुण्यामध्ये. गेल्यानंतर तिच्या आईनी ताबडतोब आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं. बोले आनंद दिघे साहेब असते तर आज आम्हाला झटकन न्याय मिळाला असता. म्हणजे आनंद दिघे साहेबांचं काम, आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि आनंद दिघे साहेब जिथं जिथं अत्याचार अन्याय व्हायचा त्या ठिकाणी जे त्यांना तात्काळ न्याय मिळवून देण्याचं काम करायचं, त्या आमच्या वैष्णवीच्या आईनी आठवण करून दिली. आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं, तुम्हाला त्याच दिवशी आपण ठरवलं की लाडकी सून अभियान, जिथं जिथं अन्याय अत्याचार होतो. आपल्या मीनाक्षीताई शिंदे यांनी ठाण्याला तो कक्ष उघडलाय, त्या ठिकाणी अनेक लोक काम करतायत, त्या ठिकाणी राज्यभरातून फोन येत आहेत. आणि फोन आल्यानंतर ताबडतोब आपले लोक जिथंही कुठे प्रॉब्लेम असेल, बीडमधला प्रॉब्लेम असेल, सोलापूरमधला असेल, साताऱ्यातला असेल, कुठलाही असेल, तिथं आपली टीम जाते आणि तिथं ताबडतोब मदत होते. आणि टोकाचं पाऊल उचलण्याची मनस्थितीमध्ये गेलेली आपली भगिनी, तिचा जीव वाचतो. बाकी सगळ्या गोष्टी मी बोलू शकत नाही. काही जे आपण जिथं जिथं अन्याय होतो तिथं काय काय ॲक्शन घेतलेली आहे मी आता जाहीरपणे मी बोलत नाही. परंतु कुठल्याही भगिनीवर
शिवसेना अन्याय होऊ देणार नाही. आणि म्हणून तो देखील आपण कक्ष सुरू केलेला आहे. कुठंही अन्याय झाला तर ताबडतोब त्या ठिकाणी फोन करायचा आणि त्यानंतर तिथले लोक पदाधिकारी आपले जातील. तिथली महिला आघाडी आत्ताच बीडमध्ये काहीतरी ते एक आपली बहीण जळाली होती, पण ती भीतीपोटी सांगत नव्हती. मग आपली महिला आघाडी तिथं गेली. मी SP ला फोन केला. ताबडतोब त्या ठिकाणी ॲक्शन झाली, कारवाई झाली आणि ज्या लोकांनी चुकीचं काम केलं त्यांना धडा शिकवण्याचं काम केलं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम ज्या काही आपल्या भगिनी आहेत, तिथं कुठंही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर शिवसेना कदापि तो खपवून घेणार नाही, हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही देखील या ठिकाणी पूर्णपणे आपली टीम ठाण्यामध्ये पत्रकार मग सांगितलं ना, आपलं तिथंच झालं ना त्र्यंबकच्या टोल नाक्यावर, त्याची मनमानी मोडून काढण्यासाठी त्याला तर काढून टाकला, तो टोलही आपण काढून टाकू आणि पत्रकारांच्या पाठीशी शिवसेना आहे. कारण हे पत्रकार लोक आहेत, हे पत्रकार ज्या काही बातम्या देतात राज्यकर्त्यांच्या नजरेत येत नाही. काही ठिकाणी अशा काही घटना घडलेल्या असतात, काही ठिकाणी काही गैरसोय असते, काही ठिकाणी पूल वाहून गेलेला असतो, साकव वाहून गेलेलं असतं, मुलांना पाण्यातून जावं लागतं, जीव धोक्यात घालून आपण फटाफट बातमी आल्या आल्या ताबडतोब लगेच त्याचा कारवाई करतो. मी आपल्याला सांगतो, रात्री 12:30 वाजता एक TV वर बातमी मी पाहिली. एका मुलीने आत्महत्या केली. कशाला? की ती उच्च शिक्षण घेत होती, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. वडील फी भरू शकत नाहीत, उद्या वडील आत्महत्या करू शकतात म्हणून घाबरून तिने आत्महत्या केली. 1 वाजता मी रात्री मंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला. मी बोला, सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, आणि मग आपल्या सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय? आणि मी तुम्हाला सांगतो, 50% फी मध्ये आपण सवलत सरकार देत होतं, 50% ते पालक भरत होते, आपण 100% फी सरकार भरण्याचा निर्णय करून टाकला. ही बांधिलकी आहे. आणि म्हणून पत्रकार हे ज्या बातम्या देतात त्यामुळे काही गोष्टी आपल्याला आपल्या समोर येतात. पत्रकारांवर झाला त्याचा निषेध करतोय आणि त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, हेही मी सांगतो. आणि तो टोल नाका पण काय, तो एंट्री पॉइंट तोही आपण काढून टाकतोय. त्यामुळे लगेच आपलं फटकन बघतो करतो पाहतो वाला काम नाही आहे. झालं की तिथे डिसिजन घेऊन टाकायचं. आणि म्हणून मी इथं मला परत एक कागद आलाय, शेतीचे पंचनामे. मी मगाशी सांगितलं ना की नुकसान मोठं झालं आहे, शेती वाहून गेली आहे, जमीन खरडून गेली आहे, ग्रामीण भागातले रस्ते हे झाले आहेत, हे सगळे आपण करतोय. आता कालच आम्ही आढावा घेतला आहे, काल आढावा घेतला. द्राक्ष बागायतांचं नुकसान आहे त्याच्यावर देखील आढावा घेतला. बिबट्या विषयी वन विभागाला सूचना त्याही केल्या जातील. शेवटी अरे तुम्ही शिवसैनिक म्हणजे वाघ आहे ना, तर तुम्हाला बघून पळायला पाहिजे बिबट्या. आणि म्हणून त्या देखील सूचना दिल्या जातील. बिलकुल आपल्याला एवढंच सांगतो, निवडणुका आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आहेत, हा आपला पाया आहे. आणि बूथ प्रमुख कार्यशाळा झालेली आहे, ॲपचं देखील आपण काम बघा, त्या माध्यमातून देखील सर्वेची टीम पण आपली येईल, आपले निरीक्षक पण येतील, आपले नेमून दिलेले नेते येतील, त्यांना नीट खरी माहिती द्या. आणि परत एकदा मी सगळ्यांना सांगतो की निवडणुका आल्या मगच बूथ प्रमुखांची आठवण आणू नका. तो वर्षाच्या 12 महिने कार्यरत राहिला पाहिजे, तो तुमच्या समोर नजरेसमोर राहिला पाहिजे, याची आपण सगळे काळजी घेऊया. आणि येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी आपण कामाला लागा. तर देखील मी आपल्याला अनेक वेळा भेटेन, ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल
त्या वेळेला आणि जी काही कामं ही नाशिकच्या विकासासाठी आपल्याला करायची आहेत त्यामध्ये देखील आपण कुठेही मागे राहणार नाही. कुंभचं मगाशी मी आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्या देखील बैठका होत आहेत. आणि म्हणून सगळ्यांना दसरा झालाय, आता दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की घराघरामध्ये जाऊन आपलं नेटवर्क जे आहे, आपलं जे काही बांधिलकी आहे ही आपल्याला पार पाडायची आहे, आपली जबाबदारी पार पाडायची आहे. आणि म्हणून निवडणुका जिंकण्याची आपलं एकच घ्या की गाफील राहू नका. यामध्ये आपल्याला सोप्या असल्या तरी सुद्धा आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की आपण आज शिवसेना मजबूत करण्याचं, शिवसेना वाढवण्याचं आज आपण शपथ घेऊया हिंदुत्वाची शान राखण्याची. आपण शपथ घेऊया राज्याच्या प्रगतीची, राज्याच्या समृद्धीची. आणि आपण शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित्त करण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर विविध पक्षातून आज या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली आहे, आपण सर्वजण भोजनाचा आस्वाद घ्यावा. यानंतर मी पक्षप्रवेशाची यादी वाचतो. सागर जयदेव भोजने व सौ सुनीता सागर भोजने, उपमहानगर प्रमुख उबाटा व त्यांच्याबरोबर शेकडो पदाधिकारी उबाटाचे या ठिकाणी प्रवेश करतायत. थोडे मागे व्हा सगळे.